पार्ट 1 पाहिला असेल तर पार्ट 2 चुकवू नकोस. खरं रहस्य आत्ता सुरू होत आहे. हा बाळू धनगर म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर तो या विश्वाचा चालक आहे. जो या सत्याला ओळखेल त्याचं जीवन धन्य होईल. अरे, ही वारी आदमापूरची नाही, ही वारी मुक्तीची आहे. जो शरण आला त्याला याने कधीच रिकाम्या हाताने धाडलं नाही. हा बाळू मामा आहे. जो मानला तर विश्वाचा मालक आहे, आणि नाही मानला तर एक सामान्य धनगर. पण हे विसरू नका, हा बाळू मामा या युगाचा अंतिम न्याय आहे. अरे, तुला काय वाटलं? मामा फक्त आदमापूरच्या मठात बसून आहेत? तो तुमच्या शेतात हाय, तो तुमच्या कष्टात हाय, आणि तो तुमच्या विश्वासात हाय. जेव्हा अंगातलं बळ संपत आणि नशिबाचा खेळ सुरू होतो, तेव्हा हा घोंगडीवाला तुमच्या पाठीशी काळ बनून उभा राहतो. अरे, मामांचं बोलणं कडू वाटलं असेल कुणाला, पण त्या शब्दांत अमृताची गोडी होती. मामा म्हणायचे, माझ्या मेंढराची लेंडी जरी तुमच्या रानात पडली तरी तुमची सोन्याची खाण झाली म्हणून समजा. हे वैभव कुठल्या जड जवाहिरात नाही, तर मामांच्या चरणावरच्या त्या भंडारात हाय. कशाला रडताय नशिबाच्या नावानं? एकदा आदमापूरच्या दिशेनं पाय वळवून तर बघा. तुमच्या आयुष्यातली दुःखाची पानं हा बाळू मामा कधी फाडून फेकेल हे तुम्हाला कळणार बी नाही. आता वेळ आली आहे त्या भंडाराच्या महान रहस्याची. ऐका, बाळूमामांचा भंडारा म्हणजे केवळ हळद नाही, तर तो साक्षात महादेवाचा अंश आहे. मामा म्हणायचे, ज्याच्या कपाळाला माझा भंडारा लागला त्याच्या 7 पिढ्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी. हा भंडारा जेव्हा तुमच्या कपाळावर लागतो तेव्हा तुमच्या नशिबाच्या रेषा बदलतात. हा केवळ चमत्कार नाही, तर तुमच्या कर्माला शुद्ध करणारं ते दैवी कवच आहे, ज्याच्या समोर यमराजही हात टेकतो. ज्याने हा भंडारा श्रद्धेने लावला त्याचं रक्षण स्वतः मामा ढाल बनून करतात. हेच या भंडाराचं सर्वात मोठं सत्य आहे. जो हा भंडारा उधळतो त्याचे संकट धुरासारखी उडून जातात. हाच या मातीचा आणि मामांच्या शब्दाचा महिमा आहे. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. या धनगराच्या मातीची भंडाराची महती साऱ्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायची हाय, तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा. ही व्हिडिओ साऱ्या भाविकांपर्यंत गावकीला गोतावळ्याला पाठवा. व्हिडिओ लाईक करा. खाली कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करा. चला, भंडारा उधळूया. विजय शिंदे, YJ. पुढील असे भक्तिमय व्हिडिओ रोज पाहायचे असतील, आता फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं.